यशोगण केला श्रम निर्माण फळे जळे संपूर्ण वृक्षारोपण. मग त्यावेळेला हनुमंताच्या पुढे गेला, जाऊन असणार त्या ठिकाणी फळ मुळ असणारे पाणी अशा प्रकारचं असणार त्या काळनेमीने तयार केलं. काय होऊ लागलेलं आहे? आपण घेऊन अग्निहोत्र तापस वेशे निशाचर दिसे उपवासी निरंतर गेले उदर कपाटी. काळनेमीने काय केलं? मग तापस वेश धारण केला, अंगाला भस्म लावलेला आहे, गळ्यामध्ये असणाऱ्या माळा घातलेल्या आहेत रुद्राक्षाच्या, आणि का असणारा अग्नी असणारा त्या ठिकाणी म्हणजे असणारा यज्ञ कुंड पेटवलेला आहे. आणि काय करू लागलेला आहे? तो तपश्चर्याचं असणारं तपस्व्याचं रूप धारण त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. काय होऊ लागलेलं आहे? माता जटाचा संहार परिधान त्यासी वलकंबर वक्त्रे वाढले श्वमश्रू भाराती आदी विचित्र भासती. त्यावेळेला असणार जटा वाढवलेले आहेत आणि जटा वाढून असणारं शरीर असणारं क्रश अशा प्रकारचं केलेलं आहे. पोट असणारं कपाटाला गेलेलं आहे. अशी असणारी तापस वेश असणारा कापट्य स्वरूपामध्ये त्या काळनेमीने आणि त्या ठिकाणी तयार केलेला आहे. काकबळ जपमाळे बुबुळे नेले भवयातळी जैशी खेचरी मुद्रा लाविली तैशी शेली दिसत आहे. त्यावेळेला असणारे डोळे असणारे खोलखोल गेलेले आहेत आणि सर्व काही असणारा तापस वेश धारण करून त्या ठिकाणी तो बसलेला आहे. घालानिया वज्रासन करून एकाग्रमन बक व्रती धरोने ध्यान पाय आगमन कपीचे. वज्रासन घातलेलं आहे कुणी त्या काळनेमीने. बक आसन, बक ध्यान असणार म्हणजे जसा बगळा पाण्यामध्ये थांबतो माशाची वाट पाहतो त्याप्रमाणे असणारा हा काळनेमी आणि हनुमंतरायाची वाट पाहत आणि त्या ठिकाणी तो बसलेला आहे. उदक मोजस बका जैसा कोणी सात्विका जळवासी पुण्य श्लोक ऐसा देख दिसत आहे. त्यावेळेला पाण्यामध्ये बगळा थांबतो, एक पायावर असणारा तो उभा राहतो. माशाला वाटतं हा कुणीतरी तपस्वी असणारा साधू आहे म्हणून त्याच्या दर्शनासाठी मासे येतात. त्याप्रमाणे असणारा हा काळनेमी असणारा वज्र आसन घालून बसलेला आहे आणि त्या हनुमंतरायाची सारखी वाट पाहत आहे. तो मत्स्या दृष्टीतळी गटकावून सगळा गिडीन तेवी राक्षस कपट मेळी कपी आगमन शेली पातसे. जसा बगळा जवळ आलेला मासा दृष्टीस पडल्याबरोबर त्याला गटकन गिळतो त्याप्रमाणे असणारा तो हनुमंतरायाची वाट पाहत काळनेमी असणारा बसलेला आहे. तव दक्षिणे दिशेचे भागी जैसी मुग मुशवतली आगीन ती नक्षत्राचा पुंज स्वर्गी दिशे वेगी धावत. तव दक्षिण दिशेचे भागी जैसी मुसवतली अंगीन की नक्षत्राचा पुंज स्वर्गी दिसे वेगी धावत. काळनेमी असणारा हनुमंताची वाट पाहत बसलेला होता. त्यावेळेला दक्षिण भागे हनुमंत मुरकुटे महाराज आंबेवडगाव व सूचक आणि एक मूस अशा छगन महाराज सावंत उपळी पाहिलेला आहे.